तुमच्यासारखा बाप नसलेला बरा. चेहऱ्यावर हसू आत सदरा पटला, चेहऱ्यावर हसू आत सदरा पटला, नाही दाखवीत डोळ्यातील पाणी, नाही कोणी बापावानी. नमस्कार, मी विलास झट्टे, तुमचा लाडका सदा माणूस आणि नाही कोणी बापावानी. हे जे गाणं आहे बाबाच्या प्रेमाला आम्ही समर्पित केलं आहे आणि या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यानचे काही क्षण आज मी तुमच्या नाही कोणी बापावानी हे जे गाणं आहे हे 20 दिवसामध्ये तयार झालं आहे. महेश भाऊसोबत कॉन्टॅक्ट केला मी आणि त्यांनी गाण्याचे लिरिक्स दिले, त्यानंतर म्युझिक, त्याच्यानंतर स्क्रीन प्ले आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहे, शूटिंग असो आणि एडिटिंग आणि सर्व. कारण फादर्स डे निमित्ताने हे गाणं पब्लिश करायचं होतं, त्यामुळं खूप चॅलेंज होतं आणि बरोबर त्या टायमापर्यंत आम्ही आणू पण शकलो. शूटिंगच्या दरम्यानचे चॅलेंजेस म्हणलं तर मला 2 चॅलेंजेस होते. एक म्हणजे की सगळा जो तामझाम होता आणि सगळे जे लोक होते, जसे ॲक्टर्स होते, या सर्वांना सांभाळणं आणि त्यातून आपली स्वतःची ॲक्टिंग काढणं. कारण तर यावेळेस मी ॲज अ डायरेक्टर आणि ॲज अ ॲक्टर दोन्ही पण काम करत होतो आणि त्याच्यामध्ये पण एकच व्यक्ती 2 रोल करणार होता, 2 कसे 3 रोल करणार होता. एक 25-26 वयाचा आणि एक 40-45 वयाचा आणि एक 50-60 वयाचा. म्हणजे बाबाचा रोल जो करणार होता तो माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. कारण तिथं माझी बॉडी लँग्वेज आणि माझे डायलॉग डिलिव्हरी हे त्या पद्धतीचं होणं खूप जरुरी होतं. त्यामुळं ते चॅलेंजिंग होतं, माझ्या एजच्या विपरीत होतं आणि ते सगळं करणं खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. त्यानंतर दुसरं म्हणजे रिदान हा छोटा मुलगा होता आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी कन्व्हिन्स करणं आणि त्याला सांभाळून घेणं हे खूप चॅलेंजिंग होतं. त्याच्यानंतर त्याच्याशी जेव्हा आम्ही काही सीन करत होतो, त्या सीनमध्ये काही गोष्टी अशा होत्या की त्याच्यासाठी नवीन होत्या आणि त्याला त्या बरोबर करता येत नव्हत्या, पण तरी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केलं आणि तेच माझ्यासाठी चॅलेंज होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक गजब सीन म्हणलं तर तो होता की आम्ही नदीवर गेलो होतो आणि नदीवरचा सीन होता आणि आदल्या दिवशीच आम्ही चर्चा केली होती की नदीमध्ये काही मुलं डुबून मेले, मरण पावले आणि तेच माइंडमध्ये रिदानच्या होतं आणि त्यामुळं रिदान शूटिंगच्या वेळेस पाण्यामध्ये उतरत नव्हता आणि तो सीन घेणं खूप आमच्यासाठी चॅलेंजिंग होऊन गेलं होतं. खूप एक टफ झालं होतं, पण तो सीन आम्ही जसा पाहिजे होता आम्हाला तसा सीन नाही झाला, पण ऑलरेडी जो झाला तो पण काही कमी नाही झाला, बेस्ट झाला. जस नदीतल निर्मळ पाणी, नाही कोणी बापावानी. हे गाणं करण्याचा एकच उद्देश होता, तो म्हणजे की आपल्या आजूबाजूला जे मुलं आज आपल्या वडिलांना ऐकत नाही आणि ज्या पद्धतीनं उद्धट बोलतात आणि त्यांना कुठलेही मानसन्मान न देता आणि त्यांचं ऐकत नाही आणि आईवडील जे आहे आपल्या मुलांच्या भल्यासाठीच बोलतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या मुलांना समजत नाही आणि एक बापाचं प्रेम जे असते ते बापाचं प्रेम कधी दिसत नाही, जगाच्या समोर येत नाही आणि तेच प्रेम आम्ही या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खरोखरच जेव्हा हे गाणं मी तयार केल्याच्या नंतर सगळं एडिटिंग फायनल झालं तर खरोखर माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या घरी मी गाणं लावून बघितलं, आईच्या डोळ्यात अश्रू आले. त्याच्यानंतर एक आमची आजी होती, त्या आजीच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे या गाण्यातून हाच एक सांगण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आम्ही की बाबाचं प्रेम जे आहे हे खूप लपलेलं असतं, हे दिसत नाही, जगासमोर येत नाही, पण बापाचं प्रेम हे खूप मोठं आहे. आणि मला बाबाचं प्रेम हे केव्हा कळलं, जेव्हा मी बाप झालो आणि तेव्हा मला समजलं की बाबाचं प्रेम काय असते. या गाण्याची कास्टिंग जी आहे ती खूप फास्ट झाली, कारण गाणं तयार झालं आणि आम्हाला ज्या पद्धतीनं डिमांडेबल कॅरेक्टर पाहिजे होते ते खूप टफ जात होतं. 2 दिवसामध्ये मी कास्टिंग केली. सगळ्यात पहिले तर जे आईचा रोल करणारी होती, आम्हाला असं कॅरेक्टर पाहिजे होतं की जे गरिबीमध्ये बसणारं पाहिजे होतं. म्हणजे ते फेसनुसार असो किंवा मग एक बॉडी लँग्वेजनुसार असो. तर त्या हिशोबानं ते कॅरेक्टर मला भेटत नव्हतं, मी शोधत होतो. त्याच्यानंतर अचानक मध्ये प्रीती मॅडम भेटल्या आणि ते कॅरेक्टर चांगल्या पद्धतीनं आज निभावलं, खूप चांगल्या पद्धतीनं. मी त्यांना कितीही अप्रिशिएट केलं, कितीही त्यांची तारीफ केली ती कमी असणार. कारण तर
त्यांच्यामध्ये तो गुण आहे आणि त्यांनी तो खूप चांगल्या पद्धतीनं समोर आणला. उपाशी राहून स्वतः घास भरवीत होता, गरिबीचा झाक त्याने झाकला. रिधानची गोष्ट केली तर रिधानला मी एका प्रोग्राममध्ये भेटलो होतो. त्याचा डान्स बघितला होता. खूप छान डान्सर आहे तो आणि मला असं वाटलं की त्याचे जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन खूप कामाचे आहे आणि ॲक्टिंगमध्ये एक्सप्रेशनचा सर्व खेळ असतो आणि ते एक्सप्रेशन मला खूप आवडले होते. त्यामुळं मी रात्रीच 11:30च्या सुमारास मी त्याची कास्टिंग केली होती आणि त्याचा कुठलाही स्क्रीन टेस्ट वगैरे काही घेतला नाही. डायरेक्ट त्याला मी साईन केलं होतं. कारण ह्यासाठी की त्याचं जे एक्सप्रेशन आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप भारी होत्या. त्यामुळं मी त्याला फास्ट हे केलं आणि डायरेक्ट शूटिंगच्याच दिवशीच बोलवलं. हसुआत सदरा फाटला. आणि याच्यामध्ये खूप जास्त रोल नव्हते, खूप कमी रोल होते. त्याच्यामध्ये एक रोल होता जो रौनकने निभावला आणि रौनकला तो रोल नव्हता, दुसऱ्या व्यक्तीला होता. पण त्या व्यक्तीनं तो रिजेक्ट केला, त्याच्यामुळं रौनकला मिळाला आणि रौनकनं पण खूप चांगल्या पद्धतीनं केला. असिस्टंट डायरेक्टर म्हणून असो किंवा मग रोल असो, प्रोडक्शन टीममध्ये असो, खूप छान पद्धतीनं त्यांनी तो निभावला. कॅमेरामॅन म्हणून राजीव भाऊ हे माझ्या नजरेत पहिलेपासूनच होते. कारण त्यांनी माझी हिस्सा शॉर्ट फिल्म जी आहे शूट केली होती आणि त्यामुळं त्यांचं टॅलेंट जे आहे ते मला माहीत होतं. त्यांची कला माहीत होती. म्हणून म्हणलं की या गाण्यासाठी आपण एक रिस्क घेऊया, राजूभाऊला काम देऊया आणि खरोखर राजूभाऊनी ज्या पद्धतीनं सिनेमॅटोग्राफी केली आहे खूप भारी केली आहे. कारण ॲज अ डायरेक्टर मी काम करत आहो, पण ॲज अ DOP काम करणं तेवढंच चॅलेंजिंग असते. लाईट काय असते, त्याच्यानंतर काय सेटिंग्स असते कॅमेऱ्याच्या, कुठं कशी घेतली पाहिजे, काय घेतली पाहिजे. मी सांगत आहो त्या गोष्टी कशा केल्या पाहिजे, तिथं कोणता टोन असला पाहिजे, कुठला अँगल हा कशा पद्धतीने घेतला पाहिजे, काय घेतला पाहिजे. ब्रिलियंट टॅलेंट आहे राजूभाऊपाशी आणि खूप चांगल्या पद्धतीनं एडिटिंगवर जर बसलो आम्ही, त्या एडिटिंगचं पण नॉलेज खूप चांगलं आहे राजूभाऊला. त्यामुळं खूप सोपं गेलं आणि मजा आली राजूभाऊसोबत काम करताना. नाही दाखवीत डोळ्यातील पाणी, नाही पवानी. मेन पार्ट जो असते तो लिरिक्स, गाण्याची लिरिक्स असते आणि लिरिक्स करत असताना माझं 5-6 महिन्या पहिले महेश भाऊशी बोलणं झालं होतं. आम्ही साधा माणूस आपलं विलार हे गाणं त्यांच्याशीच केलं होतं सोबत. त्याच्यामुळं मला त्यांची जी कला आहे, त्यांच्यामध्ये लिहिण्याची कला आहे ती मला माहीत होती आणि खूप भारी लिहितात आणि त्यांना मी प्रत्येक वेळा काही चॅलेंजिंगच गोष्टी देत गेलो. जसं मी साधा माणूस आपलं विलार जे गाणं होतं ते चॅलेंजिंग होतं. कारण माझं एक फक्त नाव दिलं होतं मी आणि कॅरेक्टर दिलं होतं. त्या कॅरेक्टरच्या भोवती महेश भाऊनी ज्या पद्धतीनं गाणं लिहिलं खूप भारी होतं, खूप गाजलं सुद्धा. आणि त्यानंतर हे जे गाणं होतं, आता हे गाणं आहे हे दोघांच्या म्हणजे महेश भाऊच्या आणि माझ्या मनाला भिडणारं आहे. कारण आमच्याशी रिलेट होणार आहे. ना त्याले बाबा आहे, ना मला बाबा आहे. आम्ही दोघांनी आमले बाप गमावले आहे. तर ती जी भावना होती, ती भावना कुठं ना कुठं आमची चांगली जुडली आणि गाण्याचे लिरिक्स तयार केले, मला ऐकवले. मी एकही शब्द चेंज नाही केला. खूप भारी लिहिलं होतं आणि त्यानंतर मग कंपोजिशन सुरू झालं आणि म्युझिकचं काम सुरू झालं. म्युझिक जे आहे आपले शुभम भाऊ चांदोरे, डार्क नाईट स्टुडिओ वर्धा यांनी केलं आहे आणि खूप भारी केलं आहे. जसं महेश भाऊनी कंपोजिशन केलं त्या पद्धतीने त्यांनी म्युझिक केलं आणि अप्रतिम असं जे म्युझिक देऊन आणि सिंगिंगच्या बाबतीत तर महेश भाऊचा तोड नाही. कारण तर खूप चांगलं गायन करतात ते. आणि त्यामधून जे ऑडिओ आहे म्हणजे गाणं जे आहे ते तयार झालं आणि गाणं तयार झाल्याच्या नंतर आम्ही ऐकत होतो तर आमच्या डोळ्यात अश्रू येत होते. आम्ही भारावून जात होतो कारण ते आमच्या पुरतं मर्यादित होतं, आम्हाला माहीत होतं. पण जेव्हा त्याचा स्क्रीन प्ले वगैरे लिहिला, स्क्रीन प्ले लिहिताना आम्ही महेश भाऊ बसलो आणि अर्धं जे काम आहे स्क्रीन प्लेचं ते एक गायकच करून देते. कारण तर त्याच्या डोक्यामध्ये काही सीन्स राहते, ते सीन्सच्या माध्यमातून खूप सोपं जाते.
आम्ही दोघांनी मिळून जे स्क्रीन प्ले केला, त्याच्यानंतर DOP पण आपल्यासोबत होता, रोनक होता. आम्ही 4-5 जणांना जो स्क्रीन प्ले बनवला तो खूप भारी झाला आणि त्याच्यावर शूटिंग स्टार्ट झाली. ह्या गाण्यासाठी मेकअप आर्टिस्ट पण जरुरी होती, कारण तर माझा 60 वरचा जो रोल होता त्यासाठी मेकअपची जरूरत होती आणि मेकअपसाठी राणीला मी कॉल केला आणि राणीने हो करून टाकू दादा म्हणे. आम्ही बसल्याच्या नंतर मी तिला सांगितलं असं असं मेकअप मला पाहिजे. तिने बघितलं आणि त्या पद्धतीने मेकअप केला आणि खूप चांगला मेकअप केला. एक डेमो घेतला होता पहिले आम्ही 2 दिवसा पहिले. नंतर तो जेव्हा सेटवर केला तो पण भारी केला आणि कॅमेऱ्यामध्ये एक 60 वर्षाचा व्यक्ती जसा दिसते त्या मेकअपच्या माध्यमातून तिने खूप मस्त उतरवण्याचा प्रयत्न केला. डायरेक्टर म्हणून माझ्यासाठी चॅलेंजिंग काहीच नव्हतं, कारण याच्या पहिले पण खूप सारे प्रोजेक्ट मी केले आहे. जसं आम्ही पहिले व्हिडिओ बनवत होतो, कॉमेडी व्हिडिओ बनवत होतो. त्या कॉमेडी व्हिडिओमध्ये डायरेक्शन, स्क्रीन प्ले, त्याच्यानंतर रायटिंग हे सगळं मी करत होतो. त्यामुळे माझ्यासाठी चॅलेंजिंग असं नव्हतं की ॲज अ ॲक्टर आणि ॲज अ डायरेक्टर करताना. पण कुठं ना कुठं एक मोठा प्रोजेक्ट होता आणि मोठा प्रोजेक्ट म्हणल्याच्यानंतर थोडं एक बर्डन तर राहते, पण तेवढं बर्डन नव्हतं. खूप सोप्या पद्धतीने आणि इझिली होऊन गेलं, कारण सपोर्टिंगसाठी महेश भाऊ होते, रोनक होता, त्यामुळं कठीण नाही गेलं, सोपं गेलं, खूप इझी गेलं आणि मजा आली डायरेक्शन करताना. पुन्हा एक चॅलेंजिंग असं होतं की जेव्हा मी 2 रोल करत आहो आणि त्या 2 रोलला कसं निभवू शकतो. तर समोरचं ते कॅरेक्टर नाही आहे, पण ते कॅरेक्टर करताना ते बॉडी लँग्वेज ठेवणं आणि सगळ्या गोष्टी खूप चॅलेंजिंग होतं. त्यानंतर मैतीचा सीन करत असताना एकच व्यक्ती 2 सीनमध्ये कसा दिसणार, ते पण एक आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं. कारण तर तो जो एक सीन होता, जो चेहऱ्याहून कपडा काढणेवाला, तो आमच्यासाठी चॅलेंजिंग होता ह्यासाठी, कारण मीच तिथं झोपणार आणि नंतर मीच चेहऱ्याहून कपडा काढणार, हे कसं होऊ शकते. तर ते ॲज अ डायरेक्टर स्क्रीन प्ले करताना आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आणि मजा आली. ते क्रिएटिव्हिटी माझ्या टीममधून सर्वांमधून ते दिसते की कशा पद्धतीनं काम केलं, काय केलं. सर्वांचं भरभरून प्रेम मिळत आहे. गाणं हे चांगलं लोकांना पसंत येत आहे, लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे. आमचा हाच उद्देश होता की एक काहीतरी युनिक करणं आणि ऑडियन्सना आपल्या पसंत आलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं पसंती येत आहे आणि खूप चांगले व्ह्यूज पण येत आहे. लोकांच्या फोन येत आहे, कॉल येत आहे, मेसेजेस येत आहे की चांगलं झालं, छान झालं. मेन म्हणजे लोकांच्या मनामध्ये घुसत आहे गाणं, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आम्ही हे केलं होतं. भावनिक होत आहे लोकं, डोळ्यामध्ये अश्रू येत आहे. 90% लोकं तर हेच म्हणतात की आमच्या डोळ्यात अश्रू येत आहे. याच्यापेक्षा अजून काय असू शकतं ना एक कलाकार म्हणून. कवीत डोळ्यातील पाणी नाही कोणी बापावानी, हो नाही दाखवीत डोळ्यातील पाणी काय झालं? कोणी बापावानी. बसून खांद्यावर दाखविल जग सार, भार उचलून नाही वाकला. उपाशी राहून स्वतः घास भरवीत होता, गरिबीचा झाक त्याने झाकला. बापाची रे भाया कधी कळलीच नाही, कळली रे चूक आता संधीच नाही, कळली रे चूक आता संधीच नाही. जसं नदीतल निर्मळ पाणी नाही कोणी बापावानी, हो तसं नदीतल निर्मळ पाणी